जालना नांदेड प्रस्तावित समृद्धी महामार्ग, बाधित शेतकऱ्यांनी संपादित जमिनीला रास्त मावेजा मिळावा या मागणीसाठी कोरड्या विहिरीत उतरून झाडावर चढून आंदोलन केले. हे आंदोलन देवमूर्ती शिवारात करण्यात आले. प्रस्तावित जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी गेल्या 66 दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलन करीत आहेत. प्रशासनाने 67 शेतकऱ्यांची कामे मार्गी लागल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात 25 ते 30 शेतकऱ्यांची कामे प्रस्तावित असून अद्याप मूल्यांकन झालेले नाही. त्यातच अधिवेशन सुरू होऊन 1 आठवडा उलटला तरी या प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे महामार्ग बाधित शेतकरी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 60 फूट खोल कोरड्या विहिरीत उतरून आंदोलन केले. तरी काही शेतकऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन केले, परंतु सायंकाळ झाली तरी प्रशासकीय अधिकारी तेथे फिरकले नाहीत. दरम्यान सायंकाळी उशिरा आमदार अर्जुन खोतकर यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा मुद्दा सभागृहात मांडून चर्चा घडवून आणली जाईल. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बाधित जमिनीवर 1ही इंच काम करू देणार नाही, असे आश्वासन आमदार अर्जुन खोतकर यांनी आंदोलकांशी बोलताना दिले.